हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसाचा व्हिडिओ नव्हता आला, तर आता टाकते चला. तर बघा, उन्हाची काळजी घ्या सगळ्यांनी, उन्हाची काळजी घ्या. उन्हामध्ये जाऊ नका, गेले तर डोक्याला बांधून जा, कारण आपल्या लेकरा बाळाची सुद्धा काळजी घ्या. कारण यावर्षी उन्हाचं परिणाम खूप जास्त आहे आणि खूप भयंकर आहे. कारण मागे तर तुम्ही न्यूज ऐकली असेल, एक बाळ तर पत्रामध्ये झोका बांधलेलं होतं, तर ते झोक्यामध्येच बिचाराने दम तोडला. तर एवढं भयंकर ऊन आहे यावर्षी आणि खूपच भयंकर. तर बघा, आम्ही आज टाकलंय कुरडया घालायलो. कोणी कोणी कुरडया खारुड्या केलं. उन्हाळा म्हटलं की लोकांचे कामं एक चालू होतात, कुरडया खारुड्या घालणं. तर आम्ही सुद्धा कुरडया खारुड्या घालायलो. आणि इथं बघा मस्त आंधण ठेवलं, आणि आंधणी हे आहेत आमच्या सासूबाई. तर तुम्ही बघितल्या नव्हत्या कधी व्हिडिओमध्ये, तर बघून घ्या. हे तर माझ्या सासूबाई. तर त्यांनी आंधण ठेवलं. पाणी थोडं जास्त झालं, मग त्याच्यामुळं काढून घेतलं, कारण नंतर सुद्धा कमी पडलं तर मग नंतर टाकता येते. तर इथं बघा, आम्ही मस्त असं आंधण ठेवलं. कोणाकोणाला कुरडया आवडतात गव्हाच्या, म्हणजे चिकाच्या कुरडया, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाच्या तयार झाल्या हे पण नक्की सांगा बरं का. तर इथं बघा, मी गावाकडे आलेले आहे. तुम्ही खूप दिवसाची विचार करत असला, नाही व्हिडिओ नाही, तर ताई कुठं गेल्या. तर बघा, मी आलेली आहे गावाकडे. तर गावाकडचं वातावरण खूप हे आहे. आणि सासरला म्हटलं की व्हिडिओ वगैरे काही टाकणं माझी होई नाही, जमून नाही राहिले. त्याच्यामुळं मग मी आज कसा बसा काढला व्हिडिओ. चला म्हटलं कुरडयाचा व्हिडिओ काढू, आणि व्हिडिओ काढला. तर हे बघा, आमचा चीक टाकला, पण थोड्या गाठीत झालत्या, कारण आमच्या चुलीचा पचका झालता. आमच्या चुलीच्या इटीच पडून गेलत्या. त्याच्यामुळं मग आम्ही खाली घेतला, आणि नंतर खाली घेऊन घोटल्या, त्याच्या गाठी फोडल्यानंतर आम्ही वरती ठेवला. आणि हे झालं. तर कसं राहते, सासर घरी गेलं ना की माणसाला काम आणि हेच करावं लागते, त्याच्यातून टाईमच मिळत नाही आहे. काय करावं बाबा. तर मग कसं झालं, कामामधून टाईम नाही भेटत, व्हिडिओ काढायला सुद्धा टाईम नाही भेटत. आणि कसे सगळे सासरचे लोक राहतात, तर माणसाला कम्फर्टेबल नाही वाटत तिथं व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढलाच नाही. तर मग मस्त इथं आज व्हिडिओ काढावं म्हटलं, चला दाखव तुम्हाला सुद्धा की आम्ही काय करत आहोत. तर इथं बघा, मस्त आम्ही असं घोटलं, आणि इथं माझ्या मुली व्हिडिओ काढत होत्या. त्यांनी पण बरोबर व्यवस्थित व्हिडिओ काढला नाही, कसा मसा काढला, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. मग नंतर आम्ही इथं व्हिडिओ बघा, इथं मस्त लेकरं हे करत होते. काल गेलतो आम्ही लग्नाला, तर लग्न करून आलोय. तर मग रात्री काय झालं, उशीर झालता आम्हाला गहू टाकायला. लग्न करून आल्यावर, कारण लग्न 10 वाजता लागलं. मग 10 वाजता लागल्यावर तिथं व्हिडिओ टाकायला, ते गहू काढायला, चिक काढायला, धुवायला मग आम्हाला उशीर लागला. मग तिथून नंतर 10 वाजता आल्यावर धुतलं. मग त्याच्यामुळं चिक काय जमलाच नव्हता, त्याच्यामुळं मग उशीर झाला. तर बघा किती ऊन तपलं. खारुड्या कुरड्याचं शिजायचं टाकायचं म्हणलं की सकाळीच पाहिजेत या उन्हामध्ये, कारण यावर्षी ऊन म्हणजे खूपच भयंकर राहते. त्याच्यामुळं मग इथं बघा, आमचा चिक झालेला आहे पांढरा. याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि मस्त करायचं. कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. तर नंतर मग आमच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं होतं, पण जे गरम पाणी काढून ठेवलं ना, आम्ही तेच टाकून घेतलं याच्यामध्ये. तर आमच्या खारुड्या घालणं झाल्या होत्या, कालच खारुड्या घातल्या होत्या, आज चालल्या होत्या सांड्या. कुरड्या घालणं, सांड्यासुद्धा घालणं झाल्या. आता कुरड्या घालणं चालल्या. कुरड्या काही जास्त नाही बाबा, 4 किलोच्या घातल्या. कुठं एवढे कुटाने करत राव, खायला तर सगळेच असतात, पण करायला कोण नसते. त्याच्यामुळं मग आम्ही काही जास्त केल्याच नाही, 4 किलोच्याच केल्या, जेवढं जमते तेवढं. इथं बघा, छान मस्त तिळाच्या कुरड्या टाकल्या होत्या अर्ध्या, आणि अर्ध्या इकडं बनवणं चालू होत्या. तर मस्त एवढं दुप्पट डोळ्यामध्ये जात होतं ना, किती वर्षे झाले आता. चुलीची सवय नाही राहिली, गॅसची सवय राहिली, त्याच्यामुळे मग एवढं दुप्पट जात होतं डोळ्यात. तरी पण कसं पण करणं काही सोपं नसते, खाणं सोपं असते, करणं सोपं नसते. खूप म्हणजे खूप कष्ट घ्यावं लागतात, तेव्हा भेटते. तर मग इथं आम्ही दोघी जणींनाच केलं. तर इथं बघा, मस्त आम्ही दोघी जणी, माझी सासूबाई टाकत होते चिक, आणि मी करत होती, घोटत होती. तर हे बघा, आमचं बाहेरचं वातावरण, हे झाडं झुडपं, गावाकडचं वातावरण बघून घ्या तुम्हाला कसं वाटते. तर इथं बघा, मस्त आम्ही असं गावाकडे आमच्या झाडं जुडं, इथं पेरूचं झाड आहे, निंबुनीचं झाड आहे, आणि मस्त इथं ती घोटत होतो. आणि इथं बघा, छान झालं. तर आम्ही 4 किलो गहू टाकले होते आंधी, 4 दिवसा आंधी, आणि नंतर धुवून घेतले, चक्कीवरून दळून आणलं. आणि दळून आणल्यानंतर पहिले लोक काय करत होते, घरीच दळत होते, पण आता सगळे सुविधा निघल्या, त्याच्यामुळे मग चक्कीवरून दळून आणलं. आणि नंतर मग आम्ही लग्नाला गेलतो, मग काही ते पिळणं झालंच नाही, त्याचं चिक काढणं झालंच नाही. नंतर मग बाबा तिथून 10 वाजता आलो, आणि नंतर 10 वाजता ते गहू धुतले, त्याचा चिक काढला, आणि नंतर मग उशीर झालता, त्याच्यामुळे मग उशिरा केलं.
नंतर मग शिजलं आणि बघा एवढ्या भाज्या टाकल्या. याच्यावर आतरायला काहीच नव्हतं. मग इकून तिकून बारीक गिरीक पन्न्या जमा केल्या आणि त्या चातरल्या आणि त्याच्यावर कुड्या टाकल्या. हे पहिलं आम्ही एवढं भरून का नाही पांढऱ्या कुड्या टाकायच्या होत्या तळायच्या. मग त्याच्यामुळे तेवढं काढून घेतलं आणि पांढऱ्या कुड्या टाकल्या. नंतर त्याच्यामध्ये तीळ मिक्स केले आणि नंतर तिळाच्या टाकल्या. तर आधी पांढऱ्या टाकून घेतल्या. तर बघा सोऱ्याने छान मस्त पडतात आणि छान पण दिसतात. तळायला पण असे कांड्या होतात. तर छान मस्त एवढ्या छान कुरड्या पडल्या ना की मस्तच झाल्या त्या. आणि आमच्या सासूबाई मंदातच वाटी घेऊन येतो त्या मला दे खायला. पण त्याला नव्हतं खायचं. ते शेजारने बाईनं द्यायचं होतं. कारण जिथून सोऱ्या आणला होता ना तिथं बाईनं भाडं मागितलं होतं. लोक पण एवढे आजकालचे हे येतं ना की खूपच. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला कोणाच्या कुड्या खारुड्या तयार झाल्या. उन्हाळ्याचे कामं, उन्हाळ्याचे सर्वात मोठे कामं म्हणजे हेच राहतात. कोणाकोणाचे तयार झाले तर नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला सर्वांना बाय बाय. आणि कसं आहे माझं सासरचं घर अंगण ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय सर्वांना. भाकरी करून दिल्या काय माय नाही बा ताज्या पोळ्या केल्यात ना गरम करून देईल का तुमची बाई तुम्हाला नाही मी गॅसवर शिकल्या गॅसवर शिकल्या दुसरा देऊ का